तर सामन्याला सुरुवात होईल आजच्या दिवसातला मॅच क्रमांक 3. आपण पाहतोय एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच क्वालिटी अश्युरन्स आणि एका बाजूला प्रोडक्शन E18. तुषार पडवळे यांना आपण पाहतात स्ट्रायकिंग एंडला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पहिला बॉल त्यांच्यासाठी सॉफ्ट हँडनं मात्र खेळलंय आणि या पहिल्याच बॉलवरती एक चांगली सिंगल. सामन्याला इथे मात्र सुरुवात करत असताना तुषार पडवळे यांच्या प्रत्येक षटकाराला कुणाल पाटील केव यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तुषार पडवळे यांच्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष आणि एका बाजूला तुषार, एका बाजूला हर्ष. प्रोडक्शन E18 आणि एका बाजूला आपण पाहतायत त्यांच्याच प्रतिस्पर्धी जो सामना चालू आहे. दोन्ही संघांना विनंती करीन की आपण एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाठवा. दोन्ही संघाचे आहेत. QA संघ तुम्हाला विनंती करीन की आपण प्लीज पाठवा. यावेळेला रिव्हर्स स्विच करायचं होतं. अल्टीपल्टी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. सरळ बॅट नाही. इथे मात्र तुम्ही भरपूर चांगलं क्रिकेट खेळता परंतु यावेळेला थोडासा मनसुबा बदलला आणि बॅट स्विच केली परंतु चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. इथे डॉट बॉल येतोय आणि 3 चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला जात असताना धावसंख्या फलकावरती 1. एका बाजूला क्वालिटी अश्युरन्स आणि एका बाजूला आपण पाहू शकाल प्रोडक्शन E18 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या सत्रात सकाळच्या सत्रात 74-76 धावा देखील आपण पाहिल्या. तदनंतर दुसऱ्या मॅचमध्ये धावांचा ओघ थांबला. फक्त 30 धावांवरती स्कोर कार्ड पुढे राहिलं. तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर आता तिसरा मॅच आणि या सामन्यामध्ये बॅट पकडण्याची शैली जर आपण पाहिली फलंदाजाची तर थोडीशी वेगळी आहे. यावेळेला खेळल्या फटका ऑन साईडला डीपमध्ये प्रोटेक्शन मिळेल. बघता बघता आपण पाहतोय सिंगल मिळतंय आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 2. 4 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या 2. तुषार पडवळे, कुणाल पाटील केव यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहेत. ऑनलाईन मात्र त्या सामन्याचा आनंद ते घेत आहेत. यावेळेला बॉलला स्टिअर केले इनटू द गॅपमध्ये. ताकद नाही तर इथे नजाकत बघायला मिळाली. फक्त चेंडूला दिशा दिली आणि PTDSचं मैदान म्हटलं की आउटफील्ड भरपूर फास्ट या मैदानाची आणि ते आपल्याला पाहायला देखील मिळालं. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि 5 बॉलचा खेळ फेकून झालाय. उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी देखील असेल. धावसंख्या आहे 4. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती तदनंतर डॉट, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवरती सिंगल आणि 5व्या बॉलवरती 2 धावा. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहू शकाल सध्या धावफलक हे जाऊन पोहोचते ते म्हणजेच 4 वरती. शेवटचा बॉल या षटकातला असेल आणि या शेवटच्या बॉलवर इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं षटक क्रमांक जर आपण पाहिलं कुणाल पाटील यांच्या आपण पाहतो यांच्या माध्यमातून फलंदाज तुषारसाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज. तर तुषार यांच्या ए भाई डीजे वाला वर ये वर. इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्वप्नील यांना आपण पाहतायत जे निश्चित स्वरूपात डीजे ऑपरेटर आहेत
आणि या डीजेचे मालक अर्थातच स्वप्नील यांना आपण पाहू शकाल. पहिलं षटक डहाणू चिखले इथून बिलॉंग करत असताना पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. तुषारच्या प्रत्येक हॅट्रिक चौकार हॅट्रिक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. कुणाल पाटील केव यांच्या माध्यमातून गोलंदाज तयार. यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि कुठलीही चुकी होणार नाही. विकेटचं पतन, फलंदाज बाद, गॉन. इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन होताना आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या जर फलकावरती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 वरती. तुषार पडवळे आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्या कन्येकडनं, त्यांच्या मुलीकडनं शुभेच्छा हिच्याकडनं आपण पाहू शकाल. तुषार यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती आहेत आतापर्यंत. त्यामुळे फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. शेवटच्या क्षणाला, मोक्याच्या क्षणाला फिल्डिंग चांगली राहिली. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वप्नील, डीजे स्वप्नील यांना आपण पाहतायत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चांगला बॉल हाताळत असताना एक विकेट देखील त्याने मिळवली जी महत्त्वाची राहिली. अगदी पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. तुषार पडवळे आपल्याला बघायला मिळतील. कट करायचा होता या बॉलला, यष्टीरक्षकांनी केलेली चुकी सिंगलला कन्वर्ट करेल. पंचांचे सिग्नल येतील. इथे मात्र शफल तुम्ही झाला असाल तर आधुनिक काळाचं क्रिकेट बदललंय, ज्यामध्ये तुम्हाला हे बॉल वाईड मिळणार नाही. जर तुम्ही शफल झालात तर आजचं क्रिकेट फक्त खेड्यापाड्यात राहिलेलं नाही. आजच्या क्रिकेटची उंची वेगळी आली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि आता स्टेडियमपर्यंत हा आता खेळ पोहोचलेला आहे. अगदी ISPL ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. उद्यापासून सुरुवात होईल. जे नवीन फलंदाज आले त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही, लक्षात घ्या. आम्हाला इथे नावं कळवायची आहेत. बॉलला इनसाइड आउट खेळायचं होतं. सिंगल मात्र पुढे मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 7 धावा. प्रणित माची हे मात्र आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत, जे दाखल झालेत डाऊन ॲट 1 साठी. तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज. या वेळेला फटका खेळला आणि तुषार पडवळे बॅक टू दी डगआउट, गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. एक्स्ट्रा खेळाडू प्लीज पाठवा. बॅटिंग करणारा टीम आपण एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. इथे गुणलेखनात व्यत्यय येत आहे. QA संघ तुम्हाला विनंती करतो की आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. इथे गुणलेखन होत नाहीये, लक्षात घ्या. सहकार्याची गरज आहे. धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7. मनीष आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरती. मनीषचा पहिलाच बॉल, चांगला बॉल हाताळला. फलंदाजांसाठी थोडासा त्रास देणारा राहिला. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु त्याच्यावरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय मनीष यांच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजाची नावं आमच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेली नाहीत. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि आपण पाहतोय अतिशय चांगला झेल. फलंदाज इथे बाद.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. उत्तम जाधव यांना आपण पाहू शकाल. सध्या मनीष यांना आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती, ज्यांनी चांगली गोलंदाजी केली. 7 धावा धावफलकावरती आहेत. PTDSचं हे सुंदर असं मैदान आणि ज्यामध्ये महत्त्वाचा मॅच एका बाजूला आपण पाहतोय संघ आहे तो म्हणजेच QA हा संघ आपण पाहतोय आणि एका बाजूला प्रोडक्शन 18. खोलवर टप्प्याचा बॉलला केलंय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण होईल, फेकी येईल, तद्वरती सिंगल न संतुष्ट राहावं लागतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8. 8 धावा या धावफलकावरती आहेत. स्कोर कार्ड थोडंसं थांबलंय, परंतु येणाऱ्या काळात इथून आक्रमण स्वीकारावं लागेल. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे आणि चेंडू फेकून झालेत. यामध्ये आतापर्यंत 3 गोलंदाज तयार. पंचांनी हा बॉल नो घोषित केलाय. क्षेत्ररक्षक आहेत खाली, प्रोटेक्शन चांगलं मिळालं. नो बॉल +2 म्हणजेच या धावसंख्या 3. खऱ्या अर्थानं नो बॉल +2 रन्स म्हणजेच धावसंख्या 3 न फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 11 धावा या धावसंख्यावरती आहेत. या षटकातले बॉल 3 झालेत. चांगली गोलंदाजी होत होती, परंतु आगळा वेगळा प्रयत्न राहिला. फुलर लेनचा बॉल जिथे आता पंचांच्या निर्देशनास आलं की तो बॉल हा एक्स्ट्रामध्ये घोषित केला जाईल. फ्री हिटचा बॉल होता, परंतु यावेळेला चांगला चेंडू हाताळला. फ्री हिटचा बॉलचा समाचार घेता येत नाही. मनीषनं इथून कमबॅक चांगला केलाय म्हणायला हरकत नाही. मागे काय झालं हे विसरत नाविन्यपूर्ण मी संघासाठी काहीतरी चांगलं करीन, ज्या आशेसह भूमिकेसह गोलंदाजी मेरिटवरती आपल्याला पाहायला मिळाली. 4 बॉलचा खेळ झाला या षटकात. धावसंख्या फलकावरती 11. षटक क्रमांक 3चा खेळ चालू असताना अगदी शेवटचा बॉल. चेंडू बराच काळ हवेत. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण तैनात. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12 धावांवरती. शेवटचा बॉल बाकी असेल. 12 धावा या धावफलकावरती आहेत म्हणजे जवळपास 17 चेंडूंचा खेळ झालाय आणि 17 चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला जात असताना धावसंख्या फलकावरती 12 आहेत. फक्त म्हणून चालत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कधी बदलेल याचा नेम नाही. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला काय गोलंदाजी केली. मध्ये तर वेगासहित अचूक टप्पा, मध्ये चेंज ऑफ द पेस. चला षटक संपले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. थँक्यू सो मच. धावसंख्या 3 षटकांचा खेळ समापल्यानंतर 12 धावा या धावफलकावरती आहेत. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी. पुढील होणारा सामना यानंतर अत्यंत महत्त्वाचा सामना QC विरुद्ध R&D ह्याच्यातला महत्त्वाचा मॅच. अगदी आपण पाहतोय नॉकआउट सामन्यांमधला पहिल्या राऊंडचा शेवटचा मॅच. गोलंदाज तयार. सुनील देव यांना आपण पाहतायत. असिस्टंट मॅनेजर. वाह, काय फटका खेळलाय. अगदी क्रॉस बॅटचा उपयोग, योग्य टायमिंग, सीमापार षटकार. चांगला फटका. अगदी पहिल्याच बॉलवरती आक्रमण स्वीकारलं. सुनीलचा पहिला चेंडू अगदी खोलातला आणि त्या बॉलवरती आपण पाहू शकाल पुन्हा एकदा यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे चांगला झेल. फलंदाज बाद गॉन.
एक षटकार जरूर खेळलेत, परंतु त्या षटकारला एक्सटेंड करता आलं नाही. सागर नगरकर यांचा अतिशय अचूक झेल आपल्याला बघायला मिळाला. त्यांनी आतापर्यंत चांगली फिल्डिंग केले. नवीन फलंदाज दाखल झालेत, त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. यावेळेला अगदी येता क्षणी फटका चांगला खेळला, परंतु इथे झेल टिपलाय 6 धावेच्या पलीकडे बॉल. थँक्यू धन्यवाद. धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकाराच्या साह्यानं. आतापर्यंत 24 धावा, म्हणजेच आता स्कोर कार्डला इथे फुलवत असताना फलंदाज अविनाश पहिल्या चेंडूवरती षटकार. अगदी ओव्हरपिच पद्धतीचा बॉल होता, चांगलं टायमिंग साध्य केलं आणि चेंडूला मात्र फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. चेंडूंचा खेळ झालाय 4. पुन्हा एकदा हा देखील फटका खेळलाय क्रॉस बॅटनं अविनाशच्या बॅटमधनं 6. काय फलंदाजी करतात, जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय. अगदी खेळपट्टीचा योग्य आढावा त्यांना आलाय आणि त्यांच्या बॅटमधनं 2 षटकार देखील आतापर्यंत आले. धावसंख्या 30. चेंडू बऱ्याच काळावेत, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, स्वतः गोलंदाज पुढे सरसावत आहेत आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतील. फेकी आली जरूर, परंतु धावसंख्या 2 तोपर्यंत उभ्या झाल्या होत्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 32 वरती. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तपासून तर 4 षटकांचा खेळ संपलाय आणि उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. थँक्यू सो मच. धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जरुरीतून शुभम ठरतात मॅन ऑफ द मॅच. 9 बॉल आणि 16 धाब्यांची झंझावती खेळी शुभम यांनी केली आणि ते ठरतात मॅन ऑफ द मॅच. शुभम यांना विनंती करीन की आपण प्लीज या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. षटक क्रमांक आपण पाहतोय 5 ला सुरुवात होत आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि धावसंख्यांचा जर विचार केला तर आपण पाहतो इथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न अतिशय छान पद्धतीनं सक्सेस देखील झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे आतापर्यंत 34. 34 धावा ह्या धावफलकावरती आहेत. स्वप्नील यांना आपण पाहतायत. यावेळेला हा बॉल पंच दर्शवतात की येस इट्स अ व्हाईट बॉल. म्हणजेच आता व्हाईट बॉल जसा आला तसा मात्र डगआउट करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या डगआउटमध्ये टाळ्या वाजवण्याची संधी मिळाली, कारण धावा एक्स्ट्रामध्ये आल्या महत्त्वाचं आहे. येणं महत्त्वाची भूमिका आहे, त्या कशाही येऊ देत, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाला इथून जास्तीत जास्त ग्राफ उंचवणं ही भूमिकाच महत्त्वाची असेल. यावेळेला हा बॉल चांगला हाताळलाय पंचांनी. या बॉलला जरूर स्क्रोल केलंय. धावसंख्यांचा जर विचार केला फलकावरती स्थिर आहे ती म्हणजेच 35 धावा. चेंडूंचा विचार केला या षटकात आतापर्यंत 2 बॉल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय स्वप्नील. एक स्वप्नगत गोलंदाजी करावी लागेल या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकून राहायचं आहे. काय बॉल हाताळलाय, अतिशय सुंदर बॉल, जबरदस्त बॉल. अचंबित केलं, अनएक्सपेक्टेड बाउन्स या पिचमध्ये आपल्याला कायम बघायला मिळतो. ज्या मार्किंग करून जर तुम्ही गोलंदाजी केली की कुठे मला टप्पा हाताळायचा आहे केवढ्या रेंजमध्ये, तर तिथून तुम्हाला हे मैदान अगदी पूरक असतं. व्हाईट बॉल पंच दर्शवतात की इट्स अ व्हाईट बॉल. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल थोडासा बाहेरचा बॉल हाताळला, थोडंसं निश्चित स्वरूपात तुम्हाला लाईनवर लेनमध्ये बदलाव करावे लागतील. वेग चांगला आहे तुमच्याकडे, परंतु आपण पाहू शकाल त्या वेगावरती नियंत्रण ही भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची आहे गोलंदाज तयार. यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत.
इथे मात्र आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला झेल सुटला आणि आता झेल सुटल्यानंतर आपण पाहतोय संधी मिळाली. या संधीचं सोनं इथून तुम्हाला करावं लागेल, कारण येणाऱ्या आगामी काळात आणखीन चेंडू बाकी असतील. ते म्हणजेच एकंदरीत जर आपण तपासून पाहिलं तर 14 बॉलचा खेळ बाकी आहे, कारण 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 5वं षटक चालू आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 6-6 षटकांचं क्रिकेट. 8 बॉलचा खेळ बाकी असताना टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि इथे मात्र आपण पाहतोय झेल झाला असता परंतु मिज्जत झालं. इथे जर आपण पाहिलं तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना 39 धावा 39 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती या षटकातला अगदी शेवटचा बॉल. बॉलला बराच काळ हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक तयार. इथे मात्र पुन्हा एकदा दुसरा कॅच सुटला जातोय. ज्या वेळेला कॅचेस सुटतात त्यावेळेला बॅटिंग करणाऱ्या डगआउटमध्ये टाळ्यांचा आक्रोश, टाळ्या शिट्ट्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. षटक संपलंय 5वं. 5 षटकांचा खेळ संपला आणि 41 धावा. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. उर्वरित 6 बॉल फेकण्याकरिता प्रकाश शिंदे यांना प्राचारणात आणलंय. 6 चेंडू अगदी स्लॉग मध्ये आणि या 6 बॉलचा खेळ बाकी असताना आपण पाहणार आहोत आता इथून काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाज प्रकाश यांना आपण पाहतात. येणाऱ्या काळात प्रकाश जोथात तुम्हाला न्यावं लागेल संघाला, कारण मागच्या षटकात धावांचा ओघ वाढला, कारण जिथे षटकार चौकार या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्यात. खोलवर टप्पाचा बॉल. प्रकाश यांची ही लाईन ऑर लेंथ जर तुमच्याकडे असेल तर निश्चित स्वरूपात क्रिकेट पटलावरती तुम्हाला मरण नाही ॲज अ बॉलर म्हणून. चांगली गोलंदाजी. अगदी चेंडू आणि फळीच्या मधोमध वाईट बॉलला पकडून वाईट लाईनला अगदी सेंटरिंग करून इथे गोलंदाजी होते. फुदरलेनचा बॉल होता, परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचं एलिव्हेशन नाही. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे आत्तापर्यंत 42 धावा. 42 ऑन दी स्कोर कार्ड. अविनाश यांचा जर आपण विचार केला तर 6 बॉलमध्ये 18 धावेंची जत्रे झंझावती खेळी. जर हा सामना इथून जिंकताय तर मॅन ऑफ द मॅचचा प्युअर हकदार राहील येणाऱ्या काळात, परंतु आता सध्या मैदानाच्या आतमध्ये हा सामना महत्त्वाचा आहे. ऑन साईडला खेळल्या फटका. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि बघता बघता आपण पाहतायत झेल टिपण्याची संधी घेतली होती. चांगली फेकी, अचूक फेकी आली, परंतु तत्पूर्वी धावसंख्या फ्लाय होईल ती म्हणजेच 44. 2ने मात्र पुढे सरकते. 44 फलकावरती जाऊन पोहोचतायत. या षटकात चेंडूंचा खेळ झालाय 3. उर्वरित फक्त आणि फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल देखील आपण पाहतात पंचाने दर्शवलं की इट्स अ व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या आकार घेते. जाऊन पोहोचते 45 धावा. भारताचा कर्णधार रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स आजच्या दिवसात राहिलाय. हार्दिक तामोरे, यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा बाद झालेत, परंतु अर्धशतक बघायला मिळालं. या वेळेला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू फरार. सीमारेषा पार. आलाय दर्जेदार उत्तुंग षटकार.
थँक्यू सो मच. 51 धावा या धावफलकावरती आहेत. 51 चांगली स्कोर कार्डला इथे मात्र एक सुरुवात जरूर बघायला मिळाली. सामना क्रमांक 3 मध्ये धावांचा वेग वाढलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूफळीचा संपर्क व्यवस्थित नाही. जिथे सिंगल मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय ज्यामध्ये 2 धावा देखील पूर्ण होतील. धावसंख्या 2 ना आकार घेत 53 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला, शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. या शेवटच्या चेंडूचा खेळ कुठल्या पद्धतीने केला जाईल, खूप महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला गोलंदाज तयार. 9 चेंडू आणि 28 धावांवरती खेळत असताना यावेळेला हा देखील फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 55 वरती. 1 शॉट म्हणजेच धावसंख्या 54, अर्थात विजयासाठी 55 धावा. घेऊया पुढील मॅचचा टॉस. एका बाजूला सामना आहे तो म्हणजेच क्वालिटी ॲश्युरन्स आणि प्रोडक्शन, हा क्वालिटी कंट्रोल आणि R&D हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला क्वालिटी कंट्रोल आणि एका बाजूला R&D ह्यांच्यातला मात्र महत्त्वाचा मॅच. मनीष राऊत आणि अमेय कुडू ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी कंट्रोल आणि R&D या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय, पुढील होणारा सामना जो महत्त्वाचा असणार आहे तर त्या टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतरचा सामना असेल तो म्हणजेच 5वा मॅच अर्थात सेमीफायनल 1 आणि तदनंतर 6वा मॅच सेमीफायनल 2 आणि तदनंतर अंतिम सामना जो आपल्याला बघायला मिळेल. एक चांगलं मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून.
चला जाऊया, मॅचला सुरुवात होईल. जिथे मात्र आपण पाहू शकाल महत्त्वाचा सामना आहे. टार्गेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय 54 धावा फलकावरती लागल्या आणि 55 धाव्यांचं टार्गेट. एका बाजूला मनीष कर्णधार म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय, संघाचा सेनापती मनीष राऊत आपण पाहतोय, आणि एका बाजूला अमेय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हर्ष बारी यांना मात्र आपण पाहतायत सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी करतील नाही करतील महत्वाची भूमिका आहे. 55 धावा आहेत म्हणजेच एक बॅलन्स सामना. 6 षटकांचा खेळ आपण पाहिला तर 55 धावा म्हणजेच एक गुड क्वालिटी मॅच तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. हर्ष बारी यांना मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवापूरला बिलॉंग करत असतात, सातत्यानं चांगलं क्रिकेट असतं. यंग टॅलेंट, युवा असा मात्र हा गोलंदाज. आणि मैदानाच्या आतमध्ये आता ह्या 55 धावा डिफेंड करण्यासाठी नवा कोरा आणि फरीचा चेंडू कसा हाताळावा ही देखील तुमच्याकडे कलागुण कौशल्य अंगीकृत असावी लागतात. आणि ज्या पद्धतीनं सध्या आता ते फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंच तिथे त्या बॉलला स्क्रोल करतायत कारण तुम्ही शफल झालात आणि तदनंतर चेंडूकडे जर तुम्ही पाहतील आणि पंचांकडे आपसुकतेनं जी तुमची नजर होती ती मात्र इथे निश्चित स्वरूपात तो डॉट बॉल घोषित केला जाईल. मी मगाशी देखील उल्लेख केला की टेनिस बॉल क्रिकेट आता भरपूर पुढे गेलंय. इथून 20 ते 25 वर्षे मागे आपण पाहिले तर टेनिस बॉल क्रिकेट वेगळं होतं. जेव्हा षटकार आणि चौकार हे खूप दुर्मिळ असायचे, MRIचे चेंडू वापरले जायचे आणि त्यावेळेला 8-8 षटकांचे सामने सिंगल डबल या खेळाला प्राधान्य दिलं जायचं. परंतु आजचं क्रिकेट हे षटकार चौकारांमध्ये सध्या जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती क्रॉस बॅटने खेळलाय फटका. डीप मधून प्रोटेक्शन मिळेल तिथे. सिंगल मात्र मिळते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मनीष राऊत डगआउट मधून टाळ्या येत आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर 2ने फ्लाय होत असताना 2 चेंडू आणि 2 धावा. 55 धावा म्हणजे सुरुवात महत्वाची असेल. इथून भागीदारी. क्रिकेटचा सामना तुम्हाला कुठलाही एकटा खेळाडू जिंकून देऊ शकत नाही. तुम्ही जेव्हा 11 जणांचा सांघिक खेळ चांगला होईल तेव्हा क्रिकेटचा सामना विजयी होताना आपण अनेक वेळा पाहिलंय. कुठलाही एकटा खेळाडू तुम्हाला क्रिकेटमध्ये सामने जिंकून देऊ शकत नाही. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती. फुदरलेनचा बॉल होता. या वेळेला क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि झेल सुटलाय. मनीषला संधी दिली. आता या संधीचं भुगतान निश्चित स्वरूपात आता हा कॅच सुटलाय. कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच. आता सोडलाय कॅच. येणाऱ्या काळात तेव्हाचं तुम्हाला भुगतान करावं लागेल. मनीष सारखा इन्फॉर्म फलंदाज ज्याला तुम्ही जर संधी द्याल तर तो सोडणार नाही. धावसंख्या फलकावरती 3 बॉल आणि 4 धावा अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. 55चा पाठलाग, 51 बाकी आणि चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 3. म्हणजेच आता बॉल आहेत 33 मध्ये तुम्हाला धावा जमवायच्या आहेत. 51 धावा होऊ शकतात परंतु मनीषला खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल. पुढचा बॉल. यावेळेला इंटू दी गॅप मध्ये बॉलला ग्लान्स केलं आणि आपण पाहू शकाल अगदी मिसफिल्ड झाल्यानंतर शॉर्ट कव्हर पॉइंट मधून चेंडू पार, सीमा पार. धन्यवाद डीजे. यापुढील होणारा सामना QC वर्सेस R&D. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. QC वर्सेस R&D. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला पुढील होणारा सामना प्लीज टॉससाठी या. तुम्हाला इथून तदनंतर तो महत्त्वाचा सामना आहे. त्यानंतर 2 सेमीफायनल असतील. धावसंख्या जर फलकावरती पाहिली तर 4 बॉलचा खेळ पूर्णत्वाला जात असताना 8 धावा म्हणजे जी सुरुवात योग्य असायला हवी होती. मनीषला संधी मिळाली आणि संधीचं सोनं त्याने केलं असं म्हणायला हरकत नाही. रोहित शर्माचा कॅच सुटला गेला आणि 264 धावांची विश्व विक्रमी खेळी केली. म्हणून कॅचेस सुटल्यानंतर फलंदाज सातत्यानं हवी होताना बघायला मिळालेत. बॅटचा सहारा आणि तिथे मात्र आपण पाहतोय 1 धाव जरूर मिळेल. काय क्षेत्ररक्षण राहिलं. जवळपास हा चौकार क्लिअर झाला असता परंतु शेवटच्या क्षणाला स्ट्रेच झाले आणि तदनंतर बॉलला फील्ड केलं. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 9 वरती. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत या षटकात 5 बॉलचा खेळ पूर्णत्वाला जात असताना 9 धावा. अमेय कुडू हे फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटचा बॉल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार.
यावेळेला जर आपण पाहिलं तर हर्ष गोलंदाजी ट्रॅकवरती हर्ष बारी नवापूर एक्सप्रेस म्हणून आपल्याला पाहायला मिळते वेगवान गोलंदाजी कशी करावी. यावेळेला पहिल्याच बॉलवरती क्रॉस बॅटने केलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल मात्र इथे परिपूर्ण होईल. जी योग्य सुरुवात मी म्हणत होतो ती सुरुवात तर इथे झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 10 ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धतीने पूर्ण करत असताना सुरुवात चांगली राहिली. आता बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 बॉलमध्ये जर आपण इक्वेशन पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा सामना जिंकण्याकरिता 45 धाव्यांची गरज असेल. 30 बॉल आणि 45 धावा. दोन्ही फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये 6 षटकं खेळतात तर हा सामना जवळपास ते खिशामध्ये घेऊन जातील. परंतु आता सध्या गोलंदाजी करणाऱ्या संघाला काय करायचं आहे तर मनीषची 1 विकेट किंवा अमेयची 1 विकेट जर घेतली तर सामन्यामध्ये एक वेगळी चुरस निर्माण होईल. आणि तदनंतर देखील आपण पाहतोय बॅटिंग लाईन डीपमध्ये आहे असं त्यांचे एक्स्ट्रा खेळाडू दर्शवतात. परंतु क्रिकेट आहे, कधी क्रिकेटचा खेळ बदलेल याचा नियम नाही. सकाळी वृत्तपत्र हे 5 रुपयाने मिळतं, संध्याकाळी तेच वृत्तपत्र 5 रुपये किलो रद्दीत जातं. म्हणून तुमच्याकडे फलंदाज आहेत परंतु ते चालतील नाही चालतील हा क्रिकेटचा एक वेगळा खेळ आहे. धावसंख्या जर फलकावरती पाहिली तपासून तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच खऱ्या अर्थानं 10 धावा. अतिशय चांगला चेंडू तुषार पडवळे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल चांगला चेंडू अनप्लेएबल, अगदी चारी बाजूने बंदिस्त झाले फलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तुषार पडवळे बॅटिंगनं विशेषतः दमकम दाखवली नाही. आता गोलंदाजी म्हणून भूमिका तुम्हाला इथून चांगली करावी लागेल. यावेळेला पंचांनी हात उचलले कमरेच्या वरती, म्हणजेच नो बॉल. दोघांमधला समन्वय नव्हता परंतु नो बॉल मिळाला. पुढील येणारा बॉल फ्री हिटचा असेल. या फ्री हिट वरती तुम्हाला तुटून पडावं लागेल कारण तुम्हाला इथे पूर्णपणे लायसन दिलेलं असतं. रनआउट होऊ नका, बाकी कुठल्याही पद्धतीचे तुम्हाला बाद घोषित केले जाणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वरती. अमेय कुडूच्या प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे. थँक्यू सो मच. प्रसाद यांच्या माध्यमातून या षटकाराला 501 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. काय फटका केला, सगळे काही एकदम ओके मध्ये असा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त टायमिंग, बेमिसाल टायमिंग आणि धावसंख्या 6 ने अगदी जलद गती पकडताना धावांचा ग्राफ उंचावला आणि जाऊन पोहोचते ते म्हणजे 17 वरती. 17 ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत तो म्हणजेच 2 बॉल आणि 17 धावा, 55 धावांचा पाठलाग. धन्यवाद उत्कर्ष. यापुढील होणारा सामना आरएनडी वर्सेस क्वालिटी कंट्रोल. आरएनडी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती तुषार पडवळे. यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळलाय. फटका क्षेत्ररक्षक जरूर आहेत तिकडे आणि आपण पाहू शकाल तो षटकार असेल का, क्षेत्ररक्षण दर्शवतील. यावेळेला आपण पाहतात म्हणजे सेफ आहे. कॅच जरूर ड्रॉप झाला परंतु सेफ आहे. धावसंख्या इथून तुम्हाला मिळतील. पंच 2 धावा आहेत काय. येस, ऑल राईट. 2 धावा, सिंगल. ऑल राईट. इथे मात्र सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 वरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल होता तुषार पडवळे यांचा. डीपमधून प्रोटेक्शन देतील हर्ष बारी. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलनं 19 वरती जाऊन पोहोचेल. म्हणजे जी धावगती असायला हवी होती, प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 10 ते 15 धावा उभ्या करायच्या आहेत, त्याचा पाठलाग अगदी योग्य रीतीने मनीष आणि अमेय करतायत. दोघांमध्ये भागीदारी राहिली आणि तुम्हाला निश्चित स्वरूपात एक चांगलं क्रिकेट खेळायचं एक टार्गेट तुम्ही चेस करताय. तर तुमचे सुरुवातीचे फलंदाज कॉन्ट्रोव्हेशन एकट्याने मात्र हा सामना जिंकणार नाही. तुम्ही दोन्ही एंडकडून दोन्ही फलंदाजांकडून धावा आल्या तर भागीदारीमध्ये हा 55 धावा तुम्हाला ओझं जाणार नाहीत. पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने बॉलला खेळलाय. चेंडू नाही थांबणार. चेंडू सीमा रेषा पार. षटकार.
चला, जे कॅश प्राइज पण लावता आहेत ते इथे कॅश प्राइज जमा व्हायला पाहिजेत. किणी सरांच्या माध्यमातून 1000 रुपये आहेत. जे कॅश प्राइज तुम्ही खेळलेत ते कॅश प्राइज इथे आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 ने फ्लाय होईल आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते 25. अमेयनं काय बॅटिंग केली, चांगली बॅटिंग. तुषार पडवळेच्या विरोधात हाणामारी, मारामारी, कट रचले गेले आणि जी रणनीती होती विदाऊट लॉस मध्ये आपल्याला 2 षटकात 25-30 धावा खेळायच्या आहेत, त्याची सुरुवात योग्य राहिली. ज्या पद्धतीने मनसुबा चांगला होता तो चांगला राहिला आणि 2 षटकांचा खेळ देखील संपला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा. आता बॉल आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये 30 धाव्यांची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की हाँ सपनों की दुनिया बसाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर गीतांची मेजवानी. मनीष राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अमेयच्या बॅटमधनं 2 षटकार, मनीष खेळतात 1 चौकार. आता गोलंदाजी ट्रॅकवरती हर्ष बारी, त्यांच्या कोट्यातलं मात्र हे दुसरं आणि संघासाठी 3रं षटक. 24 बॉल आणि 30 धाव्यांची गरज. मी म्हटल्याप्रमाणे हे 2 फलंदाज जर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिले तर ह्या 55 धावा भरपूर मोठ्या नसतील, परंतु आता इथून विकेट फॅक्टर भूमिका महत्त्वाची आहे. काळानुसार परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने आता परिवर्तन पाहिजे, विकेट पाहिजे. जर विकेट मिळाली नाही तर थोडंसं आहे समीकरण जे आहे ते कठीण होत जाईल, कारण फलंदाजांचा दमकम, फलंदाजांचा दबदबा पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जरूर पाहिला. आता 24 बॉल आणि 30 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडला जर आपण आता पाहिलं तर खऱ्या अर्थानं मनीष राऊत यांना आपण पाहू शकाल. गोलंदाज हर्ष बारी. हर्षला इथून संघाला आनंद द्यावा लागेल. यावेळेला फटका खेळ आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे विकेट फॅक्टर भूमिका महत्त्वाची होती आणि इथे विकेट मिळाली. गॉन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्वप्नील दाखल होत आहेत. जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्या डॉल्बी सिस्टमचे मालक स्वप्नील डीजे आम्हाला पाहायला मिळतील. दाखल होत असताना सध्या ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट पटलावरती चर्चेतला ब्रँड म्हणजे डबल ए ची बॅट. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं तुमच्या हातामध्ये बॅट आहे त्या पद्धतीने तुमचे फटके बघायला मिळतील का, हा प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनामध्ये. स्वप्नील दाखल झालेत. एक शांत संयमी क्रिकेटपटू, वेळ बघून चांगला खेळ करणारा हा फलंदाज सध्या दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. हर्षनं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली. मी म्हटल्याप्रमाणे विकेट महत्त्वाची होती आणि ती विकेट इथे मिळाली. गोलंदाज हर्षनं इथे ब्रेक थ्रू दिलाय. 23 बॉल आणि 30 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्याकरिता स्वप्नील दाखल झालेत नुकताच मैदानाच्या आत. पहिल्या बॉलवरती सन्मानानं 1 धावेनं सुरुवात केली. स्कोर कार्डला इथे सुरुवात करतात, स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतात स्वप्नील. जाऊन पोहोचते धावसंख्या आतापर्यंत 26 धावा. 22 बॉल आणि 29 धावा असं मात्र हे समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतात अमेय, एक चांगल्या भरपूर फॉर्मात असलेला खेळाडू,
ज्यांनी समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंडनं 2 षटकार ठोकले आणि ती षटकार ठोकण्याची किमया राखणारा फलंदाज अमेय यांना आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 षटकात जबरदस्त कामगिरी. हर्ष बारीचं कौतुक करावं लागेल. समोर कोण आहे मला माहिती नाही, मी माझ्या संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे, ज्या अनुषंगाने त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. परंतु हे बॅटल आता बघायला आवडेल प्रेक्षकांना देखील, कारण एका बाजूला संघाचा महत्त्वाचा गोलंदाज तर एका बाजूला महत्त्वाचा फलंदाज, अशी जोडी सध्या ही चांगली बॅटल रंगताना बघायला मिळत आहे. 22 बॉल 29 धावा. एका षटकाराला 500 रुपये केणी साहेबांच्या माध्यमातून. वाव, जबरदस्त चेंडू, अतिशय चांगला चेंडू. खांद्याचा योग्य उपयोग, बोटातील कौशल्य, जादू मांडली आणि ज्या वेळेला डॉट बॉल येतो त्यावेळेला डगआउटमधून टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकायला मिळतोय. ॲप्रिशिएट करतात आपल्या गोलंदाजाला, ज्यानं विकेट देखील मिळवून दिली आणि सध्या स्कोर कार्डला ज्याने शांत केलं, थांबवलं. जी धावगती वेगानं वाढली होती त्याला स्पीड ब्रेकर लावले, त्या गोलंदाजाचं नाव आहे हर्ष बारी. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल बघायला मिळाला आणि आता धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचते. रनअप मध्ये थोडंसं व्यत्यय. हर्ष बारी यंग टॅलेंट, नवापूरला बिलॉंग करत असताना हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ या षटकात 3 पूर्णत्वाला संपलाय. पहिलं षटक देखील हर्षनं चांगलं हाताळलं. 10 धावा दिल्या. तिथे मात्र विकेट मिळाली नव्हती, परंतु या वेळेला त्यांनी विकेट देखील मिळवलेली आहे. चेंज ऑफ द पेस, स्लो 1-1. या वेळेला क्षेत्ररक्षक आहेत आणि का म्हणून हर्ष संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. मी म्हटल्याप्रमाणे जिथे वेग वाढला होता, वेग थांबवण्यासाठी हर्षला दाखल केलं. गॉन. प्रणित यांनी मात्र अतिशय चांगला झेल टिपलाय. आता नवीन फलंदाज मनीष दाखल होत आहेत. ओपनिंग पेअरसाठी आलेले मनीष बाद झाले. त्यांनी मात्र निश्चित स्वरूपात चांगला खेळ केला. आता एका बाजूला फलंदाज आहे डीजे स्वप्नील आणि एका बाजूला मनीष सरोज, हे मात्र खेळाडू दाखल झालेत. आता इथून स्वप्नीलला आपल्या खांद्यावरती संघाला उचलून घ्यावं लागेल. ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि या वेळेला कठीण काळात आता संघर्षाचा इथे सामना करावा लागेल आणि विजयासाठी तुम्हाला इथून अथक परिश्रम घ्यावे लागतील. विजय सहज मिळणार नाही, परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला इथून परिश्रम घ्यावे लागतील. या वेळेला आपण पाहू शकाल लाऊड अपील. फलंदाज अगदी येता क्षणी बाद होताना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, ते म्हणजेच विकास आणि प्रकाश मात्र दाखल होत आहेत. प्रकाश यांना आता इथे प्रकाश जोतात संघाला न्यावं लागेल. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 19 बॉल आणि 29 धावा. सामना 24 बॉल 30चा होता. सामना येतोय कुठे? कारण त्याचं कारण राहिलं हर्ष यानं संघाला कठीण काळातून, खडतर मार्गातून महामार्गावरती आणलं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल काय कमालीची गोलंदाजी केली. आतापर्यंत 3 गडी बाद केले या षटकात. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, ते विसरत नाविन्यपूर्ण भूमिका त्यांची चांगली राहिली. ज्यांनी ब्रेक थ्रू ही भूमिका मांडली आणि खऱ्या अर्थाने विकेट मिळवले. शेवटचा बॉल या षटकातला.
19 बॉल 29 धाव्यांची गरज. सामना अटीतटीचा, तुतू मेमेवाला. कुठलाही संघ सहजरीतीने हार मानणार नाही. स्वप्नील आहेत आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नीलकडून अशा अपेक्षा भरपूर आहेत, परंतु येणाऱ्या काळात त्या अशा अपेक्षांना वाव देईल का? स्वप्नीलकडून अनेक अपेक्षांसह अगदी आता डगआउट आपसुकतेने त्यांच्याकडे पाहत आहे आणि ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. संघर्षाच्या काळात, कठीण काळात पायवाटा न बघता तुम्हाला संघर्ष करून संघाला विजयाच्या जवळ पोहोचावा लागेल. पुढचा बॉल आणि अगदी शेवटचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय हा देखील बॉल चांगला हाताळला. हर्ष बारीचं षटक आवडलं असेल तर एकदा त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे, ज्यानं कमालीची गोलंदाजी केली. आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय सध्या जाऊन 26 वरती स्थिरावत आहे. 18 बॉल 29 ची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला प्रकाश आणि एका बाजूला त्यांच्या साथीनं स्वप्नील. तर गोलंदाजी ट्रॅकवरती तुषारला आपण पाहत आहेत. तुषार पडवळे जे संघाचे अत्यंत महत्त्वाचे गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज फ्रंटलाईन बेस्ट ऑलराऊंडर म्हणून आपण पाहू शकाल. तुषार यांना गोलंदाज तयार होतील. यावेळेला इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. गोलंदाजानं इथे गोलंदाजी चांगली केली होती, परंतु पूरक साथ मिळाली नाही. ती म्हणजे क्षेत्ररक्षकाची बॅकबोन म्हणून क्षेत्ररक्षक असतात, परंतु तो तडजा पाठीचा कणा ठिसून राहिला. कारण आपण पाहू शकाल जो आधार मिळायला हवा होता तो मिळाला नाही. आणि त्या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय इथे षटकार देखील पाहायला मिळाली. आता 17 बॉल आणि 23 धाव्यांची गरज. सामना अटीतटीचा, सामना रफ अँड टफ. दोन्ही बाजूला झुकलेला, दोन्ही बाजूने वाकलेला. कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा घर करतोय. 17 बॉल आणि 23 धाव्यांची गरज. यावेळेला स्वप्नीलनं चांगलं क्रिकेट खेळलं. सिंगल डबल नंतर कसं खेळावं यावेळेला खराब क्षेत्ररक्षण. आणि तिथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या जर आपण तपासून पाहिल्या तर 2 मिळतील. आणि या धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 34. 16 बॉल 21 ची गरज. स्वप्नील डीजे आपल्याला बघायला मिळत आहेत. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. तिथे आपण चेक करणार आहोत. पाटील नेटवर्कची टीम आहे, तो चौकार आहे का त्याच्यासाठी चॅलेंज केले फलंदाज स्वप्नील यानं. तर हा चौकार आहे. इथे मात्र आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण आणि तो चौकार मात्र मिळाला. या चौकाराच्या साहाय्यानं धावगती मात्र वाढली जाते, जाऊन पोहोचते फलकावरती. आतापर्यंत 36 धावा ह्या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. ऑन साइडला केलाय फटका स्वप्नीलनं अगदी अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. बघता बघता 2 धावा मिळाल्या. काय बॅटिंग केली. मी उल्लेख केला स्वप्नीलचा की तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. संघ अडचणीत असताना संघाला खांद्यावरती उचलावं लागेल आणि अगदी तीच प्रात्यक्षिक भूमिका मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 38. आता थोडंसं क्षेत्ररक्षकाला व्यत्यय येत आहे. रेली स्प्रे जर असेल तर तिथे पोहोचवा. 15 बॉल आणि 17 धाव्यांची गरज.
15 बॉल आणि 17 धाव्यांची गरज. गंभीर दुखापत नाही, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक उभा राहतोय. 15 बॉल आणि 17 धाव्यांची गरज. षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. सॉफ्ट हँडनं कळलंय या बॉलला आपण पाहतायत. सिंगल डबल ही बेसिक तुम्हाला निश्चित स्वरूपात स्वीकारावे लागतील, कारण आता मॅच हळूहळू जवळ होत चाललाय. आणि चौकारला 300 रुपयांचा कॅश प्राईज आहे. संतोष कुडू यांच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण फलकावरती पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 39 धावा. 14 बॉल आणि आपण पाहतोय 16 धाव्यांची गरज. समोरच्या दिशेने केलाय फटका. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तुषार पडवळे यांनी चांगलं फील्ड केलं. तेवढंसं सोपं नसतं ते, मैदानाच्या बाहेरून बघायला सोपं वाटतं, परंतु क्विक चेंडू येतो ज्या वेळेला तुम्ही रिलीज ऑफ डिलिव्हरी अगदी फॉलो थ्रू मध्ये असता त्यावेळेला क्विक असा चेंडू आला की त्यावरती फील्ड करणं थोडंसं कठीण राहतं. परंतु तुषारनं इथे मात्र संघासाठी महत्त्वाची इथे फिल्डिंग केली, जिथे 2 धावा निश्चित स्वरूपात सेव्ह केलेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. कट करायचं होतं या बॉलला, बॉल डॉट आलाय. पंचांनी मात्र सांगितलं की षटक संपलं. आता इक्वेशन 12 बॉलचं आहे आणि 12 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 16 धाव्यांची. चांगलं क्रिकेट राहिलंय. 16 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल आणि 16ची गरज. संग संग तुझे भी नचाओगे, रोज से नाच के दिखाओ. संग संग तुझे भी नचाओगे, रोज से नाच के दिखाओ. अरे यूपी वाला ठुमका लगाओगे, रोज से नाच के दिखाओ. बस एक नजर उसको देखा, बस एक नजर उसको देखा, दिल में उसकी तस्वीर लगी. या वेळेला आपण पाहतात प्रणित माची दाखल झालेत. 12 बॉल आणि 16 धाव्यांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणित माची यांना आपण पाहतायत. 12 बॉल 16 धावा. स्वप्नीलला इथे निश्चित स्वरूपात कान मंत्रणा दिली असतील. स्वप्नील कुठल्या पद्धतीने खेळतात. ज्या वेळेला षटकार आणि चौकार जे मिसफील्ड राहिली तरी या मॅचमध्ये पूर्णतः पकड असती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची, परंतु जर आणि तर मॅटर नाही. क्रिकेटमध्ये लाईव्ह कंडिशन मॅटर करतात. 12 बॉल आणि 16 धावा हे समीकरण आपल्याला बघायला मिळतं. धावा होतील नाही होतील हे अनेक प्रश्न आहेत. प्रेक्षकांच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा घर करतंय हा प्रश्न. कोण जिंकणार कोण हरणार. प्रत्येकाला वाटतं की मी जिंकलो पाहिजे, त्यासाठी तुम्हाला अथक परिश्रम आहेत. यावेळेला आपण पाहतोय 12 बॉल आणि 16चा सामना दोन्ही बाजूने फसलाय. ऑन साइडला या बॉलला खेळलंय आणि स्वप्नीलच्या बॅटमधनं शंखनाद फुंकलाय. 6. थँक्यू सो मच. या वेळेला आपण पाहतोय स्वप्नीलने काय फटका खेळला. जबरदस्त बॅटिंग. ऑन साइडला मात्र आपण पाहतोय मिड विकेटला क्लिअर करणारा आणि 1 किलो भुजिंग येताना कॅच प्राईज ठेवलेला आहे. आपण पाहू शकाल धावसंख्या जर फलकावरती आपण तपासून पाहिल्या तर जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 45 धावा. आता समीकरण थोडंसं जवळ आलं. फक्त 10 धाव्यांची गरज. फक्त म्हणून चालणार नाही. स्वप्नील जर बाद झाला तर थोडासा त्रास होईल बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील. गोलंदाजी करणारा संघ इथून आता स्वप्नीलची विकेट कशी मिळेल ह्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतील. 10ची गरज. 45 धावा धावफलकावरती. या वेळेला पुन्हा एकदा स्वप्नीलनं या बॉलला पाठवलंय. चेंडू सीमा पार. 6 षटकार. या वेळेला आपण पाहताय अवघ्या 4 धाव्यांची गरज. मितेश येस मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत या मॅचचा देखील आणि मागील मॅचचा देखील जो बाकी आहे तो निश्चित स्वरूपात आपण इथून पुकार करणार आहोत. मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहतोय शुभम ठरतोय मॅन ऑफ द मॅच, ज्याने 9 बॉलमध्ये 16 रन केल्यात. शुभम आपण मॅन ऑफ द मॅचसाठी रेडी राहायचं आहे.
आणि मितेश सर कुठे असतील? मितेश सर त्यांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतोय 3 इन रो षटकारांची हॅट्रिक. षटकार 6.